हॅलो, गुड मॉर्निंग. आज काय स्पेशल? तर आज काय स्पेशल तुम्ही शेवटपर्यंत पहा. आम्ही कुठे गेलो होतो, कशासाठी गेलो होतो आणि हे फोटोशूट केलं. स्टार्टिंगला हे फोटो ॲड केले आणि मग आम्ही आमची दिवसाची सुरुवात. तर आम्ही रक्षाबंधनसाठी गेलो होतो. त्यानंतर आम्ही छान असे फोटो काढले. माझे 2 भाचे होते त्यांच्यासोबत, माझ्या मुलींसोबत आणि मग सेलिब्रेट केली रक्षाबंधन. तर रक्षाबंधन सेलिब्रेट केल्याच्या नंतर सगळ्यांनी एकमेकांसोबत सेलिब्रेट केली. मी आईसोबतही फोटो काढले आणि म्हटलं चला आता जरा फेरफटका मारून या. मग चेंज करून घेतला आणि म्हटलं राऊंड मारायला चला. तर माझ्या भाच्यांचं मला म्हणणे होतं, त्यांची मस्ती चाललेली होती आणि त्यांची मस्ती चालली होती. म्हटलं चला थोडंसं आपण पाठीमागे जाऊन येऊया. तर पाठीमागं इकडे येऊन बघितलं तर हे चौघं पण एकत्र खेळत होते आणि आमचे साहेब बसले होते ट्रॅक्टरवर. मी कंटाळा येतो काय करायचं म्हणून. आणि गोठ्यामध्ये इकडं गाया म्हशी आलेल्या होत्या त्यांच्या आणि त्या काढत होत्या धारा. तर वहिनी गायांची धार काढत होती आणि आई म्हशींची धार काढत होती आणि त्यांची तिथं मनू लुडबुड करत होती दूध पिण्यासाठी. तिची घाई चालू होती. तर आईने म्हशींची धार सुरू केली आणि वहिनीने बाहेर गायांची धार काढायला सुरू केली. तर मनू आईकडे आली होती दुधाच्या आशेने. तिला स्पेशली ती गोठ्यातच राहते, ती कोणालाही हात लावून नाही देत आणि ती गोठ्यात ती दूध त्यांनी काढलं का लगेच दूध ठेवतात तिला ती आशा राहते. आणि इथं चित्राची डुग्गूची खूप अशी मस्ती दुर्गेशची चालू होती. जे तिला पाहिजे तेही त्यालाच पाहिजे. तर तो मला रिक्वेस्ट करत होता तिला द्यायला सांग म्हणून. तर ठीक आहे म्हटलं सांगते. आणि पिऊ आणि चिऊ तर त्यांचं वेगळंच असतं. तर इकडे मला म्हणतो माझी राखी बघ म्हणून. त्याला खूप आवडलेली राखी की त्याला चित्राने बांधलेली. आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आपण फिरून येऊया. हा मला माझा मोठा भाचा म्हटला तू माझ्यासोबत चल वरती जाऊया म्हणून. तर मला चालायचा कंटाळा आला होता आणि माझ्या पायात चप्पलही मी घातलेली नव्हती, परंतु चल तू. मग भाच्यांचे लाड पुरवायचे म्हटल्यावर चल म्हटल्यावर जायचं. आणि इकडं मुक्त गोठा तो सध्या बंद आहे कारण की पाऊस खूप असल्यामुळे त्याच्यामध्ये शेणाचा आपला गाळ होतो तयार. मग म्हटलं चला. तर आम्ही वर निघालो. पण मी इथेच त्यांना थांब म्हटलं तर हा मला म्हणतो नाही चल वरती. तर मी त्यांच्यासोबत वरती चाललेत आता. तर वर काय मी वर चाललेले माळावरती. तर हे 4 जण आणि मी असं चाललो. नंतर भाऊ म्हटला एकटे जाऊ नका थांबा मी येतो. मग तोही आला आणि एवढं वरती चालत जायचं मला कंटाळा आला होता. पण ह्याची म्हणणं की तू चल मी दाखवतो. आणि वरती आल्यावरती वर छान असं माळावरती माझ्या आई त्यांचं शेत आहे. तर वर माळावरती त्यांनी काय केलं होतं तर वरच्या शेतामध्ये त्यांनी केली होती मका, गोल्डन मका. आणि ती खूप छान उगवली होती, एकसारखी दिसत होती. आणि पूर्णपणे ह्या माळा जेव्हा मी लहान होते तेव्हा हे माळात काहीच नव्हतं. पण जेव्हापासून ते उघडल्यात शेतं तेव्हापासून त्याच्यात खूप शेंगा वगैरे पिकतात. जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा एकच शेत होतं वरचं माळाचं, बाकी खाली होती पण माळावाशी नव्हती. माळाव काय गायरानं वगैरे जनावरं चारायची हेच. आणि मग भाऊ म्हटला तूही थांब मी तुमचं शूट करतो. मग चेंज केल्यानंतर आम्ही वरतीच आलो होतो. मग त्याने आमचंही शूट केलं. मग म्हटलं इथून काय पुढे पण चला तुम्ही वरच्या शेतात. म्हटलं चला मग जाऊया. तर चित्रा आणि डुग्गूची तयारी सगळ्यांच्या पुढे पळायची. तर त्यांना म्हटलं जाऊ नका कारण की वाघाची खूप भीती आहे तिकडं. आणि मग आम्ही चालत वरती आलो. आणि वरती आल्यानंतर वरती खूप छान असं मका उगवलेली होती. तर दोन्ही शेतात मका होती, 3-3 किलो लागलेली. आणि तर हा म्हटला तिकडनं नाही जायचं इकडनं जायचं इकडे या. तर मामाच्या घरी गेलेला आनंद हा वेगळाच असतो ना. तुम्ही असंच एन्जॉय करता का? स्पेशली आम्हाला जास्त टाईम भेटला नाही, 2 ते 3 तासच आम्ही गेलो 4-5 वाजता आणि परत 10ला रिटर्न यायचं होतं. मग थोडे 2-3 तास. आणि हे दिसते हे गायराने जिथे लहानपणी आम्ही शेळ्या म्हशी घेऊन जायचो. आणि खूप छान. आणि तिकडं आत्ता बैलगाड्याचा घाट आहे आणि वरतीही कोणाचीच घरं नव्हती, आता पूर्णपणे सगळ्यांची घरं झाली तिकडेही. आणि पुन्हा एकदा यांना म्हटलं चला आता आपण खाली जाऊया. तर खाली जायची तयारी म्हटल्यावर चित्रा आणि डुग्गू सगळ्यात पुढे. आणि मी म्हटलं हा छान असा व्ह्यू तुमच्यासोबत शेअर करावा म्हणून मी आज ही व्हिडिओ शेअर करते आहे. पण तुम्ही सांगा माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडतायत ना? नक्की कशी आवडते कशी नाही मला आवर्जून एक कमेंट बॉक्समध्ये सांगा.
तर खाली ह्या दोघं आधीच पोचलेले, त्यांना सांगत होते ढाळाने पडसान तुम्ही. मग म्हटलं मला याची तयारी काय, मी शेणात बुडवून तुम्हाला लावतो. तर मग त्याला ओरडल्यानंतर तोही निघाला. मग म्हटलं चला घरात. तर याचं म्हणणे तू गोठ्यात चल, गोठ्यात मनीची पिल्लं आहे. तर म्हटलं नको. तर तोपर्यंत पप्पाही आले होते. तर जेवणाला काय बनवायचं म्हणून पप्पा काहीतरी स्पेशल घेऊन येणार होते. आणि इकडं आईची धार झालेली होती, वहिनीची झालेली होती. वहिनी लास्ट गाईची धार काढून घेत होती. मग म्हटलं चला मी घरात जाते म्हणून, कारण की मी चप्पलच घातली नव्हती, मी तशीच फिरत होते यांच्यासोबत. आणि मग ह्या दोघांची तयारी की चल. मग आतमध्ये आल्यानंतर ही छान अशी हा मॅरी आणि ही शेरी, ही सिम्बाचे बहीण भावंड आहेत. मी आईला त्यांना दिलेत तिकडं. तर आमचा मॅरी आणि शेरी खूप छान बसली होती. तर मला म्हणतो आत्तू तुला अडगुळं मडगुळं करून दाखवतं. मैत्रिणींनो, तुम्हालाही असं अडगुळं मडगुळं करता येतं का? तर आमचा पिऊ खूप छान करतो आणि त्याला जमतंय. हे आम्हाला आमच्या आजीने शिकवलेलं आहे, म्हणजे मला माझ्या मामाच्या आईने, त्याला म्हणजे त्याच्या पणजीने. आणि तो खूप छान करतो. सगळ्यांमध्ये त्याला ते एकच गोष्ट जमते आणि खूप छान आणि मस्त करतो तो. तर त्याची तयारी कशी कोणी माझ्याजवळ नका येऊ, मी व्यवस्थित करून दाखवतो. पण त्याला सारखी चित्रा डिस्टर्ब करतच होती. आणि खूप अशी एन्जॉयमेंट. आत्तू आली का, आत्तूच्या इथे खूप अशी एन्जॉयमेंट नसती. मग मामाच्या घरी गेलं की आपली आत्तू येणार म्हणून मुलंही एन्जॉय करतात. तुमचीही करतात ना? एक कमेंट करून